तर बेस्ट ऑफ लक आपण पाहू शकाल सुरेख ट्रॉफ्या आणल्या गेलेत या स्पर्धेसाठी. अप्रतिम ट्रॉफीज आणि सिरीजसाठी सुद्धा ट्रॉफी अप्रतिम ट्रॉफीज ठेवले. चला पंच सामना सुरू करायचा आहे. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. छत्रपती शंभूराजे मैदान आणि आजचा पहिला सामना पाहू शकाल 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. पहिला चेंडू 11 वाजून 43 मिनिटं पडला, परंतु पहिला चेंडू अतिरिक्त सुरुवात केली निखिल घरत यांनी. व्हाईट बॉल टाकला आणि अतिरिक्त धावेने खातं उघडलं गेलंय. ते म्हणजे संघ पाहू शकाल उर्वी 11 या संघाचं एकेरी धावाने खातं उघडलं जात आहे. यावेळेस फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलंय ऋतिकच्या माध्यमातून. परत एकेरी धावाने समाधान मानणारे दोन्ही बॅटर्स आपण पाहू शकाल. हळूवारीत एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या पाहू शकाल 2-1. चेंडू 2 धावा धाव फटका लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात झाली आहे आणि इरफान पाहू शकाल स्ट्राईकवर आहेत. इरफान गाची मोठा फटका खेळतोय. ऋतिक चेंडू खाली आलाय आणि यावेळेस पाहू शकाल पहिला हादरा उर्वी 11 या संघाला. इरफान खाजी यावेळेस मैदानाच्या बाहेर गॉन. दोन चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडू धावांची गोष्ट की धावा धावफटका लगावला गेला. तब्बल आपण पाहू शकाल इरफान गाची मैदानाच्या बाहेर. 2 अंकावर लागणारा पहिला हादरा आपण पाहू शकाल. गोलंदाज पाहू शकाल दालन चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला कार्पेटला रोल करत चेंडूला खेळला गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाते. धावसंख्या 1 पुढे ससावते. धावसंख्या 3. चांगली सुरुवात नक्कीच केली. यावेळेस निखिल घरात आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज निखिल. यावेळेस फटका तर फसलाय. चेंडू खाली खेळाडू आहे. यावेळेस स्वतः बॅकफोडला जातोय. चेंडूला जेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस पाहू शकाल धीरज आहे चुकी केली आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. नक्कीच जीवनदान दिलंय फलंदाज रुपेश पाटील यांना. चेंडूची गोष्ट कर चेंडूचा खेळ संपला का आतापर्यंत 4 चेंडू धावांची गोष्ट की धावा धावफटका लगावल्या गेल्या 4. एक व्हाईट बॉल 3 सिंगल आणि एक कडी अशा प्रकारे धावा धावफटका लगावल्या गेल्या. ऑनलाईन स्कोर पाहू शकाल आमच्यावर मनीष तरे जोडले गेले. प्लॅटफॉर्म मोन पे ऑनलाईन ऑपरेटर आपण पाहू शकाल मेहुल सुमित राऊत आहेत. अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका ऑफ साईडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जातो सरळ मिड ऑफ रिझनला. वन बाउन्स सीमारेषा पार आला. या दिवसाचा पहिल्या सामन्यामध्ये पहिला बोईसर प्रीमियर लीग चौकार फलंदाज दीपेश घरत यांच्या माध्यमातून. आठ धावा धावफटका 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी असेल. त्यावेळेस सरळ बॅट ऑफ द ग्राउंड. डीप लॉंग आपला चेंडू क्लिअर करतो. बॅक टू बॅक बोईसर प्रीमियर लीग चौकार. कॅप्टन मिस्टर दीपेश घरतच्या बॅट मधून 4. पहिला षटक संपल्या गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्टी केली. एक गडी बाद 12 धावा धावफलकावर.
दोन चेंडू दोनवर बॅटिंग करतायत रुपेश. त्यावेळेस बॅटची इन्साइड नक्कीच लगावली. यष्टींच्या मागे कॅप्टन पाहू शकाल मौरेश आहे, चेंडूला गॅदर करतायत आणि ज्यामुळे चेंडूला गॅदर करतील कुठले धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही दोन्ही बॅटर्सनी. चेंडूवर तो निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावायला एक गडी बाद नक्कीच झालं होतं, परंतु या षटकाची सुरुवात निर्धावाने केली आहे. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज मागवत सज्ज आहेत. यावेळी सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता, मिस टाइम नक्कीच झाला. चेंडू खाली खेळत होत आहेत आदू आणि केतन राऊत आहेत. केतन राऊतने चेंडूला झेल टिपलाय, अप्रतिम झेल म्हणावा लागेल आणि फलंदाज मैदानाचे बॅट 12 वर लागणारा दुसरा झटका यावेळेस पूर्वी 11 या संघाला. लगेच नवीन बॅटर अजित काबिलकर आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. मराठा प्रीमियर लीग खूप मोठ्या प्रमाणात गाजवली आहे बॅटरने, तेव्हा तदनंतर सगळ्यांच्या नजरेमध्ये हा खेळाडू आला आणि प्रत्येक लीगला जास्तीत जास्त मागणी या खेळाडूची पाहायला भेटली आपल्याला. तोच खेळाडू यावेळेस येतो चौथ्या क्रमांकावर. धावांची गोष्ट केली उर्विलिया संघाची 12 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू आहेत सर्वेश, चेंडूला फील्ड करतील तिथपर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक एकने पुढे सहसावते. धावसंख्या 13. दीपेश यांची गोष्ट करता चेंडू फेस केले 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतात कॅप्टन आहेत. त्यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू थोडासा दूरवर आहेत. रोहित एक परंतु त्यांना डायव्हर्ट करून चेंडू निघून जातोय. चौकार दीपेशच्या बॅटमधून लगातार 3 चौकार आलेत. पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर या षटकामधला पहिला चेंडू फेस करतो तेव्हा सुद्धा चौकार लगावलाय. बोईसर प्रीमियर लीगमध्ये पहिला फलंदाज ठरलाय ज्याच्या बॅटमधून हॅट्रिक चौकार आलेत. दीपेश घरत अप्रतिम बॅटिंग. धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या धावफलक लगावली गेली 17. चेंडूंची गोष्ट केली तर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेला बघूया आपण. परंतु चेंडू निघून जातो. 1 बाउन्स सीमारेषा पार. लगातार चौकार दीपेशच्या बॅटमधून या डीजे. चला बघूया आपण परत एकदा गोलंदाजी मागोस सज्ज होतील धीरज. चांगली फटकेबाजी करतात, चांगली बॅटिंग करतात. 4 चेंडू 17 वर बॅटिंग करत असताना दीपेश खरत. त्यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोड करता फटका खेळला आहे. डीपमध्ये खेळाडू आहेत ऋतिक चेंडूला फील्ड करतील. चांगला क्षेत्रशो म्हणावा लागेल. चांगली फेकी आणि एकेरी धावणे धावफळ पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफळकावर तब्बल जाऊन पोहोचते 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपले. 11च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 22. पॉवर प्लेचे 2 षटकं परिपूर्ण झाले. मी विनंती करेल 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं ती परिपूर्ण करायची. अन्यथा 6व्या षटकामध्ये खेळाडू सर्कल मध्ये नक्कीच येईल. 11:43 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. नवीन गोलंदाज संजय मोरे पाहू शकाल गोलंदाज मागवत सज्ज होत आहेत. 2 षटकं पॉवर प्ले संपले गेले ती दक्षता घ्या.
बघा आपण प्रथम यावेळेस पहिला चेंडू तो स्लोवन होता, कट केला गेला, थोडासा एफर्ट लगावला बॅटरने आणि थोडासा मिसफिल्ड झालाय. अजित गोवालकर खूप वेगाने धावतात, खूप सुरेख कॉलिंग म्हणावी लागेल. अजित कवेलकरचा कॉल चांगला होता. पाहू शकाल नॉनस्ट्राईक एंडवर आहेत. जेव्हा बॅटला चेंडू ब्रश झाला नक्कीच चांगला कॉल दिला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 24-24. यावेळेस ऑफ साईडला फटकाचा सुरेख खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स सीमारेच्या पार. दीपेश खरात रंगात आलाय परत, अशी ती बॅटिंग करतायत. अप्रतिम फटकेबाजी या इनिंग्स मध्ये तब्बल 5 चौकार दीपेश घरतने लगावलेत आणि असं म्हणावं लागेल रुपेश एकही चेंडू अजून डॉट खेळला नाहीये. 24 वर तो बॅटिंग करतो. धावा धापा लगावले गेल्या, तब्बल जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 28-28. यावेळेस स्लोवन चेंडू पंच दोन्ही समांतर धावा दिले. अवांतर धावफलक एकीने पुढे ससवले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 29 धावा. तिसरा षटक मार्गस्थ अजून या षटकामध्ये येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑफ साइडला परत एकदा फटका सुरेख आहे. दीपेश घरत काय फलंदाजी करतात ऍज अ कॅप्टन आपण पाहतोय. नक्कीच अप्रतिम बॅटिंग चांगली. तुम्हाला बॅट वाकडी करणं कधी ना कधी तुम्हाला जोखीम देऊन जाते. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय दीपेश. 10वा चेंडू निर्धाव खेळलाय म्हणावा लागेल, कारण की 10 चेंडू मध्ये आता त्यांनी धावा बनवला तब्बल आपण पाहू शकाल 28 वर खेळतोय. यावेळेस स्लोवर चेंडू होता, फटकाचा सुरेख खेळलाय आणि चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार. या स्पर्धेमधला पहिला षटकार दीपेश घरतच्या बॅट मधून. या डीजे तब्बल लगावली गेली ती म्हणजेच आतापर्यंत 39 चेंडू तर खेळ संपल्या गेले 5. यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, पहिली धाव वेगाने घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का बघूया आपण. आणि यावेळेस बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. चांगलं कॉम्बिनेशन आहे. षटक क्रमांक संपले गेले आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली 13.67 सरसरी धावा जमा केल्या. तब्बल 41 अजून येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असेल. पहिला गडी पास जाते म्हणजेच 1 या अंकावर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा है. बोईसर 11 संगनायक इलियास भाई. इलियास सर, आपके कैप्टन को इनिंग ब्रेक में टॉस के लिए भेजने का है. इनिंग ब्रेक में टॉस के लिए आपको आना ही होगा. अगर आपके कैप्टन नहीं है तो आप खुद आइए कैप्टन बनकर. आप गुरु हैं, आपके शागिर्द थोड़े से लेट होंगे मगर गुरु का आना जरूरी है.
ड्रीम 11 सरावली प्रणितजी राऊत आपल्या संगणकाला पाठवायचं टॉससाठी इनिंग मध्ये. तर धीरज खरत त्यांनी दुसरा षटक टाकला, धावा मात्र खर्च केला 10. त्या पण 2 चौकार खेचले होते फलंदाज दीपेशने. भावेशजी पटेल साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. भावेश पटेल सर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या, जी मिडॉन कॉर्नरला आहेत. भावेश पटेल प्लीज. यावेळेस पाहू शकाल पहिलाच चेंडू वाईट टाकला. अक्षय नाईक आहेत मुख्य पंच. दोन्ही संघाला एक रिव्ह्यू आहे, ही दक्षता आपण घ्यायची आहे. बिमर नो बॉलसाठी, रनआउटसाठी आणि वाईट बॉलसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. परंतु ऑनफिल्ड डिसिजन आपण घेणार आहोत. जर कॅमेरामध्ये कॅच झाला नाही तर पंच ऑनफिल्डचं डिसिजन देईल, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. ऑन साइडला जीत खाविलकरची ताकद, चेंडूला पाठवून दिला सीमारच्या पार, खाऊ कॉर्नरच्या वरतून हा आला बीपीएल षटकार 6 धावा. ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता, नक्कीच पाहू शकाल डॉट बॉल आलाय. या षटकाची सुरुवात वाईटने झाली, परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार, एक चेंडू डॉट, अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. धावसंख्याची गोष्ट की धावसंख्या 48, 3.2 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुलटॉस बॉल फटकाचा सुरेख खेळला, डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केलं गेलं, फेकी केली गेली संजय मोरे आहेत. चांगला ॲक्युरेट थ्रो केला गेला, बॅकअपला खेळाडू आलेत, परंतु एकेरी धावाने समाधान केलं की चेंडू पंचाकडे पाहिलं होतं. कॅप्टन दीपेश घरती थोडी चर्चा करतो, परंतु पंच सांगितलं की चेंडू डीप होत होता. कधी कधी असं वाटतं की फ्लायटेड चेंडू आता डीप होतोय, त्या अनुषंगाने तो फेअर डिलिव्हरी असते, परंतु हा चेंडूवर एक धाव नक्कीच आली आहे. प्रतिदा गोलंदाज पाहू शकाल धीरज खरत. त्यावेळेस फक्त दिशा दिली, डी पॉईंटला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते, चेंडूला फील्ड केला गेलाय, दुसरीचा प्रयत्न केला गेला. खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग आपण पाहतोय. नक्कीच जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर 2 खेळाडू धावतात त्याच्या तोंडातून 3 शब्द येणं खूप गरजेचं असतात. चल, थांब, नाही, यस, नो, वेट. जेव्हा जेव्हा तुम्ही 3 शब्द उच्चारित करतील तेव्हा तेव्हा तुमच्या धावफलकात धावा लगावतील आणि तुमचे विकेट सुद्धा वाचतील. ही कॉलिंग खूप सुरेख आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय, उंची जास्त, लांबी किती, लांबी पण खूप सुरेख आणि चेंडूला पाठवून दिलाय डिरेक्शनल कव्हरला. लांब लचक षटकार दीपेश खरतच्या बॅटमधून आलाय. दीपेश एक वेगळ्या रूपामध्ये बॅटिंग करतोय. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 57 या डिझाईन. जर सापडत नाहीये तर चेंडू तुम्हाला पुरवला जाईल, ते म्हणजे आमच्या डगआउटमधून नवीनच चेंडू असणार पहिल्या सामन्यासाठी. दोन्ही इनिंगसाठी नवीन चेंडू असणार, दक्षता घ्या. कारण की पहिला सामना चालू आहे, नवीनच बॉल दिला जाईल. पंच चेंडू आपण पुरवतोय. नक्कीच सॉन्ग लगावलं होतं की रेशमी कालेबाल विशाल आपण पाहतोय. विशाल घरात आमच्या डगर, त्यांची केस खूप सुरेख आहे, त्यांच्यावर संगीत लगावलं गेला. चला सामना सुरू करा. बॉल दिलाय सर, पहिला मॅच आहे, तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल, लक्षात घ्या. चला दीपेश 14 चेंडू 44 बॅटिंग करतायत, संगणक अप्रतिम इनिंग खेळतायत. चला पंच सामना सुरू करायचा. भावेश पटेल सर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नक्कीच विपुल घरात असतील, आशिष परब असतील आणि भावेश पटेल यांच्या संकल्पने स्पर्धा साकार झालेली आहे.
आणि पाहू शकाल चांगली मेहनत त्यांनी घेतली आहे. खास करून मैदानाची गोष्ट केली तर खूप जास्त मेहनत भावेश पटेल घेत आहेत बेटेगाव च्या मैदानाची. छत्रपती शंभूराजे मैदान. प्रत्येक ऑफसाईडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूवर आले. सर्व्हिस चेंडूला फील्ड करतायत. परंतु एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. 15 चेंडू 45 वर बॅटिंग करतायत दीपेश घरत. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या आपण पाहू शकाल. 17 धावा आल्यात. 17 रन्स या षटकामध्ये आल्या. 2 षटकार, 2 सिंगल, 1 वाईट आणि 1 डबलच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 संपले गेले. 4 षटकात समाप्त धावांची गोष्ट धावा आहेत 58 58. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 19.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. अजूनही येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्याने पहिल्या षटक टाकला होता. त्यांनी धावा खर्च केला त्या मात्र 12 एक गडी बाद केला होता. परंतु त्याला खूप लेट आणलं असं म्हणावं लागेल किंवा संघनायक दीपेश सेट झालेत. खूप लेट आणलं गेलं यांना. परंतु ब्रेक थ्रू गोलंदाज आहेत. ब्रेक थ्रू दिला जाईल त्यांच्या षटकामध्ये. त्यावेळेस बॅटची खालती लगेच लगावली. खेळाडूवाले चेंडूला फील्ड करतायत. तो असा वाढीव थ्रो केला होता परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. अजित खाविलकर आपण पाहतोय डेंजर एंडवर होते परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली जाते. 59 धावा. धावफलक 59. लॉस ऑफ 2 विकेट. 59 सर. व्हॉट हॅपन? 59 59 झाले सर. 4 षटकामध्ये 58 होते. पहिलीच धाव आली आहे सर. तुमचा 12th मॅन आमच्याकडे आहे. ज्यावेळेस पाहू शकाल धाव घ्यायचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकला थ्रो करायचा प्रयत्न होता परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. नक्कीच पाहू शकाल 16 चेंडू 46 वर बॅटिंग करतायत ते म्हणजे दीपेश घरत. 16 बॉल 46 रनवर. तब्बल त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि पाहू शकाल 6 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटत. अशी बॅटिंग ते करतायत. 16 चेंडू 46 वर पहिला अर्धशतक पाहायला भेटेल का पहिल्याच प्रीमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पहिला बॅटर बनला जाईल का दीपेश घरत. वेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न परंतु चांगला झेल म्हणावा लागेल. धीरजने घेतला आणि 17 चेंडू 46 धावांची 12 खेळी साकारले. कॅप्टन नॉक पाहायला भेटला. त्यांच्या गजरामध्ये स्वागत करा फलंदाज दीपेश घरत. बोईसर प्रीमियर लीग मध्ये पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम इनिंग साकारली उर्वी 11 संघासाठी. दीपेश घरत नक्कीच बाद झालाय म्हणजे 17 चेंडू 46 धावांची 12 खेळी साकारली. चिन्मय आपण पाहतोय मॅन फ्रॉम सरवली बंटी त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत 5व्या क्रमांकावर. यावेळेस ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळला. खाऊ कॉर्नरला खेळाडू आलेत परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार आला. बीपीएल षटकार आल्याला फटका नक्कीच खेचलाय चिन्मयने. बंटीने सुद्धा घंटी वाजवली आहे आपल्या बॅटिंगची. 6 धावांनी घेतली आहे. ठोकला धावफलक 65 65 धावा. 5वा षटक मार्ग 66 माफ करा 66 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला या
निर्धाव नक्कीच मी सांगितलं ना निखिल घरात ब्रेक थ्रू गोलंदाजांनी ब्रेक थ्रू त्याने आणलाय जो बॅटर सेट झाला होता त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवला. दीपेश घरत बॅक टू डगआउट पाहायला भेटले. अजून येणाऱ्या या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहू शकाल जो वेळ होता ना तो वेळेच्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. अप्रतिम टाईम वाचवले गेले ते म्हणजेच आपण पाहू शकाल समक्ष 11 पाच संघाने ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. फटका सुरेख खेळला आहे. डिविक्स्टर कव्हरला खेळाडूवाले चेंडूला फील्ड करतील केतन राऊत परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत. फलक दोन्ही पुढे सरसावले. तिसरा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण आणि अजित पुढे सरसावले. चुकी केली गेली कॉलिंग नव्हती फक्त पाहू शकाल हालचाल केली होती परंतु तिसरा धाव घेण्याच्या नादामध्ये अजित बॅक टू डगआउट. षटकांचा गोष्ट केली 5 षटकांचा खेळ नक्की संपला गेला. धावांची गोष्ट की धावा धापकावर लगावल्या गेल्या 68 वर लागणारा यावेळेस चौथा झटका. चला एक षटक आहे एक षटकाचा खेळ बाकी असेल लगेच बॅटरला पाठवायचा. घेऊन छोटीशी विश्रांती. मैदानाच्या आतमध्ये आलेत परंतु गोलंदाज पाहू शकाल केतन राऊत एक लांब रनअप आहे या खेळाडूचा आणि वेगवान गोलंदाज आहे तो गोलंदाज मार्कवर आलेत. चला सामना सुरू करा केतन. शेवटचा अंतिम षटक आहे. पंचांच्या डाव्या बाजूला नक्कीच येतील राईटम ओव्हर द विकेट. क्षेत्रक्षण पाहू शकाल डीप पॉईंटला खेळाडू ठेवला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. पहिला चेंडू ऑफनच्या बाहेर पाहू शकाल बंटी स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आहे परंतु सॅक्रिफाईस करावं लागेल. दिवांशी यांचं विकेट झालं सॅक्रिफाय. फलंदाज होतोय बाद. धावांची गोष्ट की धावा धावफका लगावले गेल्या ते म्हणजेच 68. 68 वर गडी बाद झालीत 5. शेवटच्या अंतिम षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये अजूनही येणारे 5 षटकांचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बघूया आपण डगआउटमधून सालवर्डचा खेळाडू आहेत. बैठक खेळलाय आणि चेंडूला पाहू शकाल खेळाडू आहे संजय मोरे. चिन्मय बंटी सुद्धा बॅक टू डगआउट. 68 वर आपण पाहू शकाल तिसरा गडी बाद झालाय असं म्हणावं लागेल. आणि पाहू शकाल 2 खेळाडू रनआउटच्या रूपामध्ये आणि 1 खेळाडू झेलच्या रूपामध्ये. बघूया आपण जी इनिंग्स खेळली ती म्हणजेच दीपेश घरती खूप सहकार्य होती परंतु कुठलाही बॅटर त्यानंतर परिपूर्ण झाला नाहीये. येणारे अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचं बॅटिंगसाठी येत आहेत आपण पाहू शकाल. लगेच दीपक संके साहेबांचं स्वागत केलं तर राहील पठाण शुभ हस्ते केला जातोय. पुष्पगुच्छ देऊन एक अप्रतिम समालोचक आहेत आणि एंटरटेनमेंट सुमेघ आपण पाहू शकाल
मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर दानिश पठाण पाहू शकाल आज इन ऍक्शन असतील. चला जास्त वेळ घेत आहेत प्लीज. बॅटर आलेले आहेत बॅट्समन, आपण सुद्धा जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रत्येकाला समसमान कॉल आहे हे आपण लक्षात घ्या. त्यावेळेस सुमेघ आलेत क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. हर्ष पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात. या षटकामध्ये तिसरा लागोपाठ विकेट आलाय. 2 धावचीच्या रूपामध्ये आणि 1 झेलच्या रूपामध्ये. परंतु रुपेश आपण पाहू शकाल मागील 4 चेंडूमध्ये 4 विकेट आलेत. 3 रनआउट आणि पाहू शकाल 1 झेलचर. अशा प्रकारे मागील 4 चेंडूमध्ये कुठली धावाने लगोपाठ विकेट येतात. अजित गाविलकर वाटते खूप दुःखात असतील जे धावचीत झालेत ते, कारण की शेवटचा अंतिम चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु जे धाव घेण्याचा प्रयत्न केला नसता कुठं ना कुठे स्ट्राईक त्यांच्याकडे असते आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्याचा राहणं खूप गरजेचं होता. तो हार्ड हिटर बॅटर आहे. देवेंद्र माछे पाहू शकाल मॅन फ्रॉम आगवान मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर असतील. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे तो. बॅटर आलाय परंतु नॉन स्ट्राईक एंडवर. एका बाजूला हर्ष पाटील ते सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत मॅन फ्रॉम सालवड स्ट्राईकवर. यावेळी सरळ बॅटने खेळला. खूप उंची लांबी किती चेंडू गाडी खेळाडू आहेत परंतु चेंडू निघतो सीमारेच्या पार. हा आलाय बीपीएल षटकार हर्ष पाटीलच्या बॅटमधून. इट इज आहे. लगावली जाईल ती म्हणजेच 74-74. पहिला सामना मार्गस्थ आहे. यावेळी स्पर्धेचा मोठा फरक आहे प्रयत्न. चेंडू फसला आहे परंतु खेळाडू आहे चेंडू खाली जात आहेत. सुरेख झेल टिपला गेला पाहू शकाल. सर्वेश अप्रतिम झेल. या षटकामध्ये 5 चेंडू खेळ संपला गेलाय. 2 धावचीचे विकेट आले, 2 झेलच्या विकेट आले, 1 षटकार आहे. परंतु पाहू शकाल कारगर षटक टाकतात डेथ ओव्हरमध्ये केतन राऊत. शेवटचा अंतिम चेंडू असेल कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल हा प्रश्न पडलाय. नवीन बॅटर राहुल पाहू शकाल बॅटिंगसाठी येत आहेत. धावसंख्या 74 आहे सर. सर लास्ट बॉल आहे सर. पहिला रनआउट मग झेल मग रनआउट, 1 षटकार आणि झेल. 5च चेंडू झालेत. केतन आपला 12th मॅन आमच्याकडे आहे. किरण पांगरे आपण स्कोर 2-2 स्कोर आमच्याकडे आहे. तेरे कारण पूरा रात भर नहीं सो पाए, तुमको छोड़ेंगे नहीं. तेरी तो शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला पाहू शकाल केतन राऊत. सुरेख गोलंदाजी केतन राऊत पाहतो आपण. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या, 2 गडी सुद्धा बाद केले. या षटकामध्ये षटक क्रमांक 6 संपले गेले. पहिली इनिंग संपते. धावसंख्या 74-75 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बदम कॅप्टन्स ड्रीम 11 सरावली आणि बोईसर 11चे कॅप्टन आलेले आहेत. ड्रीम 11 सरावली. चला टॉस साठी यायचं. नक्कीच जशी इनिंग सुरुवात होईल आपल्याला जोडले जाते प्रतिक्रिया दीपकजी संके यांचा आवाज ऐकूया आपण. प्रथमतः करूया टॉस. जिंकत असतील दीपक.
वाटतं आमचे प्रमोद घरत आमचे हे जुळतात निश्चितच खूप चांगलं हे देखील समालोचक आहेत चांगलं अँकरिंग करतात आणि नेहमी नेहमी गावात अनेक कार्यक्रम बघत असताना इथे बाकी तुम्हाला बोईसर 11 आणि ड्रीम 11 संघ बघायला मिळतोय. आमचे कृणाल MSC मध्ये कार्यरत सरावणीमध्ये पण त्याचं खरं गाव जर त्यांचं पाहिलं तर तुम्हाला पास्तळ बघायला मिळते ज्याला मग चिक्कूवाडी मग तो घरतवाडी इथे राहणारे आमच्या कृणालचे बघायला मिळेल. चला या कॅप्टन. यस लावण्य काय अंडर आमच्या आठवणी आहेत हो आहेत का ना आपले ते बदाने वगैरे आता कुठे एंट्री आहे का नाही सध्या. ओके यस चला ऑल द बेस्ट चॉईस करा. चला कॉल करतील बोईसर 11 राहिल पठाण कॉल करतात. काट कॉल केलाय काट आलाय. काय घेणार आपण पहिले आम्ही फिल्डिंग करूया. यस फिल्डिंग घेऊन समोरच्या संघाला किती धावा पण रोखण्याचा प्रयत्न कराल. तरी बॉलर तर आहे चांगले आमच्याकडे कमीत ते कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके आणि कसं वाटतंय बोईसर प्लेइंग ही सुरुवात झाली आहे यानंतर बाकी खूप मोठ्या पद्धतीने आपण करू इलेक्शन असल्यामुळे काही आचारसंहिता आपण करू शकत नाही आणि हा प्लॅटफॉर्म एक चांगला तयार केला तर ह्या बोईसर प्रीमियर लीगबद्दल काय म्हणाल. मी कौतुक करेल आशिष पाटील विपुल घरात आणि सर्व कमिटी मेंबर्सचा कारण एक बोईसरचे जे प्लेयर आहेत ते तुम्हाला कमी दिसतील ओव्हरमध्ये जास्त तर तुम्हाला अंडरआर्म बॉक्स गेममध्ये दिसतील तर हे एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे ते लोकांनी सर्व बोईसरचे प्लेयरला का तुम्ही तुमचा ओव्हरआर्मचा टॅलेंट दाखवा आणि जास्त ते जास्त प्लेयर ओव्हरआर्मच्या गेमसाठी या म्हणजे बोईसरची पण टीम एक रेडी होईल आणि गावागावात पुढे खेळायचा चान्स भेटेल. निश्चितच खूप चांगलं गेजू तुम्ही केलं बघितलं. आपण इकडे यायचं आहे आपण जर टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं. आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कोणती साईड तुमच्याकडे कोणकोणते खेळाडू आहेत तुमच्या टीममध्ये ड्रीम 11 मध्ये आहेत चांगले खेळाडू आहेत आता सर्वांचा गेम झाला तर चांगलेच खेळाडू आहेत. काय म्हणाल समोरच्या संघामध्ये देखील दोन नामवंत क्रिकेटपटू इलियास पठाण वन ऑफ द बेस्ट बॅट्समन इन बोईसर आणि एकाकडे लेजंड क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते तर त्यांना कशा पद्धतीने रोखण्याचा कोणते गोलंदाज तुमच्याकडे असे आहेत की ज्याच्यावर तुमचा खूप काही भरोसा आहे. आहेत गोलंदाज तर आहेत आता कामगिरी करतील त्याच्यावरच आहे. गोलंदाजांना मार पण पडतो कधी कधी सेफ पण टाकून जातात. म्हणजे तुम्ही ठरवून आहात की त्यांचे नावं सांगायचे नाही ट्रम्प काढा ज्या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीमध्ये आयत्या वेळेवर काम करतोय तशा पद्धतीने बघायला भेटणार आणि तुमच्या संघ मला खूप इंटरेस्टेड आहेत. क्रिकेट म्हटलं की त्यांचं संपूर्ण आयुष्य ते क्रिकेटसाठी देतात भल्या नोकरीसाठी कधी कधी कामधंदा सोडून काम करतात तर तुमच्या संघ मालकांना तुमचा सपोर्ट किती आहे. संघमालकचा तर सपोर्ट खूप चांगला आहे. पहिल्या दिवसापासून आम्हाला सपोर्ट करत आहेत प्रॅक्टिससाठी बोलवत आहेत सर्वांची मीटिंग वगैरे पण चांगली घेतलेली आहे. आता जसं गेम करतील त्याच्यावर आहे. ऑल दी बेस्ट. एका साईडला आपण बघितलं बोईसर 11 एका साईडला ड्रीम 11 जाऊया जिथे मला वाटतं पुढच्या सामन्यात आहे की टॉससाठी बुट कंपल्सरी याची कृपया नोंद घ्या आणि तुमचे टी शर्ट ट्रॅक हे जे परिधान करायचे तुम्हाला मंडळाने ड्रेस दिलाय त्या ड्रेसचं पूर्ण करूया. जाऊया जिथे आपण एक मोठी लढत बघतो आजच्या दिवसातली पहिली. एका साईडला आपण बघत आहात तो म्हणजे जिथे उर्वी 11 आणि एका साईडला विचार केला तुम्हाला समक्ष 11 पास्तळ मला वाटते उर्विलाने प्रथम फलंदाजी केलाय आणि 75 धावा 74 काढल्यात 75 धावाचं आव्हान दिलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण बघत आहात ओपनिंग फलंदाज तेज तयार कोणी चेंडू ऑफच्या बाहेर जातो वाईड धावा अवांतर धावाची सुरुवात होते. एक धाव ही फलकावर लागलीच जाते. आपण जर बघितलं ही ओपनिंग जोडी कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात आणि यावर्षी जिथे जिथे खेळल्यात कारण एका गावातून एका संघातून खेळताना खूप चांगल्या पद्धतीचं ओपनिंग पेअर बघतात आणि हा गोलंदाज तुम्ही बघत आहात तो हर्ष पाटील. चेंडू खेळलाय पॉईंटने गेलीच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळ धावतो एक धावतो बघायला मिळते. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बाकीचा खेळाडू वाट बघत राहिला अन्यथा इथे दुसरी धाव होऊ शकत नव्हती. अफलातून टॅलेंट खूप चांगला पहिले क्षेत्ररक्षण करत आपण पाहिलं जित घरत या नावाला सरावले गावाचा हा जित घरत तुम्हाला बघायला मिळतोय.
अतिशय सुंदर असं मैदान, चोहो बाजूने हिरवळ, अफरातून टॅलेंट आणि विशेष कौतुक का करावं तर निसर्गाच्या गोतापासून ही हिरवळ तयार केली आहे. हे फक्त आणि फक्त कुठे करायला बघायला मिळते तर ह्याच मैदानावर. म्हणून बेटेगावचं मैदान हे सर्वांना सुपरिचित केलं जाते. एक अफरातून टॅलेंट, एक चांगलं आयोजन आपण बघत आहात. 75 धावाचं आव्हान दिलं आहे ते म्हणजे निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते. हो, इथे बघा चेंडू पडला आहे, सरळ ऑप्शनच्या बाहेर जातो. एक चांगला आउट स्विंग बघायला मिळाला. अवांतर धावांचा विचार केला, 3-4 धावा या फलकावर लागल्या जातात. काय मॅडन षटक टाकलं होतं आहे. या हर्षचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 6 चेंडू 3 धावत असताना ऑरेंज चषकामध्ये गतवर्षी 6 चेंडू डॉट टाकण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केला होता. बॅकफुटला गेला आहे, चांगला टॅप बघायला मिळतो. चेंडू जातो घरी आणि पॉईंटच्या रिझल्टला सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. यस विजय. गाडीचे या गाण्याप्रमाणे बदामाच्या झाडाखाली बसलेत आणि आवर्जून खूप काही काम करतात. काय अप्रतिम चौकार आपण पाहिला. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, थोडासा बाहेर निघाला आणि हलक्या पद्धतीने फक्त टॅप केला आणि ह्या शॉटची नजाकत तुम्ही बघू शकता साजन नावाच्या फलंदाजाकडनं. असंख्य मैदानं ह्या शॉटने त्यांनी गाजवलेत. मग ते परनाळीचं असो, पास्तोळचं असो, BRCचं असो, टॅपचं असो, नंतर विचार केला तर ते मैदान तुम्हाला उछळीचं असो. इथे बाकी मोठा फटका खेळायचा होता. यशनचा कॉल केला, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघत आहात. अतिशय सुंदर विकेट तुम्हाला बघायला मिळते. इथे 80-85 धावा देखील चेसेबल होऊ शकतात कारण त्याने चेंडू आपण प्रथम बोईसर प्रीमियर लीगमध्ये बघत आहात. परवा पहिलं बोईसर प्रीमियर लीग आपण बघत आहात. उर्वी 11 विरुद्ध सक्षम 11 पास्तळ, समक्ष 11 पास्तळ. इथे बघा चेंडू खेळला आहे, सरळ चेंडू जातो. तुम्ही मिडॉनच्या रिझनला 1 धाव बघायला बघता चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. काय क्लास डिलिव्हरी होती. या पद्धतीला पुढे आला, सरसावला, मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतला आणि चेंडूला अंडर बघायला मिळाला आणि इथे मैदानाचे 4 धावा. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ शॉट, डे ऑफ द शॉट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट बघायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू कसा पार करावा ह्याचं वित्तमोल बघायला मिळतं. काय नजर असेल या माणसाची. फुटबॉलसारखा पहिल्यापासून चेंडू दिसतो आणि आमचे क्युरेटर आशिषाने सांगितलं की हा विकेट जो आहे तो फलंदाजीसाठी आहे आणि इथे बाकी तुम्ही धावा चेस करू शकता. अफरातून टॅलेंट आणि फलकावर धावसंख्या लागली आहे ती 16. 12वा खेळाडू म्हणून म्हटलं मी कंपल्सरी पाहिजे. 16 धावा झाल्या आहेत आपला 12वा संघाचा खेळाडू. 16 धावा फलकावर लागल्यात. काय क्लास शॉट बघायला मिळते. ऑफसाईडचा किडा ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा हा ऑफसाईड ड्रायव्हर बघायला मिळतोय. इथे पुन्हा ऑफस्टोनच्या खूपच बाहेर चेंडू जातो. वाईड घोषित केलं गेलं. अवांतर धावांशी धावसंख्येमध्ये 17 धावावर चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. 75 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी आपण बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं सक्षम 11 पास्तळ विरुद्ध उर्वी 11 बिरवाडी. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, थोडासा चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बघा क्षेत्ररक्षण होणं थोडी संबंध उडते त्यापर्यंत 1 धाव तुमची पूर्ण होते आणि एका धावाने जर तुम्ही विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते 18. तो पहिल्या षटकात धावा निघतात 18. चांगली सुरुवात बघायला मिळते. विशेषतः मी या षटकात कौतुक करेल ते संपूर्ण साजनचं ज्या पद्धतीने गलीच्या रिझनला खेळला त्यानंतर उत्कृष्ट चौकार जो डीप गली आणि पॉईंटच्या रिझनतून पाहायला मिळालं. आणि म्हणून तो म्हटलं जातं ना, क्षेत्रफळ मोठं असेल, मैदान जर मोठं असते तर क्रिकेटचं तुम्हाला नजाकत कौशल्य पाहायला मिळते. आणि म्हणून तो भरभरून लोक बेटेगावमध्ये का खेळावं, का आम्हाला खेळायला मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं काम तुम्हाला बघितलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्ही विचार करा तर पहिल्या षटकात धावा निघाला
18 विजयासाठी करायचे 75 आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ही सातत्यपूर्ण ओपनिंग जोडी एकत्र खेळते एका गावातून खेळताना एकाच टीममध्ये ते आलेत आणि जेव्हा असा जो तुम्हाला कॉम्बिनेशन बघायला मिळतो तेव्हा बाकी तुम्हाला एकमेकाचं कॉन्फिडन्स एकमेकाचं कॉलिंग हे खूप चांगल्यापणे बघायला मिळतं त्याचा भरपूर फायदा उचलला. आता बाकी गोलंदाज कोणीतरी पाहायचं आहे. दीपेश हा देखील एक नावाजलेला गोलंदाज फ्रेंड्स सरावली कारण अनेक वर्ष खेळताना चांगल्या पद्धतीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने काम केलं आहे. बोईसर प्रीमियर लीगची पहिली बाउंड्री दीपेशनेच मारली. षटकार देखील दीपेशनेच मारला. जाऊया दीपेश आता कशाप्रकारे कमबॅक करतो. ओ कट केलाय पण यावेळेला बाकी फील्ड सजवलाय. गुड कॅप्टनशिप. बघा मी अगोदरच्या सत्रात तुम्ही पाहिला की चेंडू तिकडे खेळतोय आणि डीप पॉईंट ठेवला गेला ह्याला म्हटलं आता बाकी ते कव्हरच्या क्षेत्रात गेलेत पण अतिशय सुंदर कॅप्टनशिप बघायला कारण दीपेशकडे क्लास आहे दीपेशकडे दर्जा आहे आणि चाणक्य पद्धतीने तो खेळ ओळखतोय. 17 चेंडूमध्ये 46 धावा दीपककडनं तो दीपेशकडनं 4 चौकार आणि 2 षटकार तुम्हाला बघायला मिळेल. अफलातून बॅटिंग दीपेशकडनं बघायला मिळेल आणि मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा सांगितलं अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो क्रिकेटचा किडा आणि क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला आपण बघितलं जातंय. दीपेशकडे क्लास आहे दीपेशकडे एक दर्जा आहे आणि हुकूमत गाजवण्याची ताकद त्याच्याकडे आहे कारण ज्या पद्धतीने फलंदाजी गाजवतो जेव्हा गोलंदाजी आणि गोल्डनगतचा शिकार बनला. मयुरेश पहिला चेंडू फेस करसा 0वर बाद झालाय आणि क्लीन बोल्ड म्हणून त्याने केलंय. आता बघी चांगला कमबॅक केला कारण पहिल्या षटकात 18 धावा गेल्या तेव्हा कुठेतरी उर्वी 11ची धकधूक वाढली होती पण इथे बाकी कमबॅक केला. आता बाकी जातो फलंदाज या सालवडचा आदर्श आहे. सालवड क्रिकेटचं मी मनापासून कौतुक. साई सापळेश्वर सालवड हा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. फक्त सेमीफायनलमध्ये का त्यांची धगधग राहते हे कळत नाही. 4 ते 5 सेमीफायनलमध्ये पराभूत झालेत. एक सुसज्ज आयोजन तुम्ही बोईसर प्रीमियरकडून बघत आहात. अफलातून टॅलेंट आपण बघत आहात. यावर्षी सुरुवात आहे आणि खरोखरच मी जेव्हा राहिलं विचारताना सांगितलं की बोईसरचं कुठे एक संघ तयार होईल आणि मग जेव्हा जेव्हा आपण बघतो फक्त पालघर होतो तर बोईसर देखील एक मोठं संघ तयार होईल आणि तेव्हा भरभरून कौतुक केलं जाईल. एक चांगलं निरीक्षण चांगलं आयोजन या बेटेगावच्या मैदानावर विशेषतः बेटेगावच्या खेळाडूंचंच कौतुक करायला पाहिजे की त्या पद्धतीने आमचे विनोद भाऊ आहेत ज्या बोईसर प्रेमीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं तुम्ही काम पाहायला मिळालं आहे. आता बाकी बघूया. आदेश नावाचा ब्रँड फलंदाज आहे. असंख्य मैदानं गाजवण्याचं काम याने साई सापळेश्वर विरुद्ध बरेच वेळा केलं आहे आणि तेवढ्या ताकदीचा अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळते तो दीपेश. पुन्हा सापळेश्वरला हा पुढचा चेंडू मोठा पटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे जातो आणि चेंडू जातोय सरळ जिथे मिळतात 6 धावा तिथे. अफलातून शॉट. मी पहिल्यांदाच म्हटलं की या खेळाडूकडे कौशल्य आहे गुणवत्ता आहे आणि क्लास खूप मोठा आहे कारण यावर्षी बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवण्याचं काम या फलंदाजाने केलं आहे. फक्त फायनल साई सापळेश्वर मारू शकला नसला तरी मोठमोठ्या संघाला डहाणू संघाला पराभूत केला आहे. यंग ॲक्च्युअल बॅक टू बॅक 2दा पराभूत करण्याचं त्याने काम केलं आहे आणि इथे मिळतात 6 धावा. जाऊया टीम. सुमित हा मागचा बॉल घ्या. तिकडे बॉल गेला असेल ओला झाला असेल. दुसरं षटक सुरू आहे. तुम्हाला नवीन बॉल तुमच्या पाठीमागे बघा. पहिल्या मॅचला बॉल जो बाहेर गेला तर तुम्हाला नवीन देईल आमच्या पंचाकडे देईल. हा परत द्या. बॉल तिथे गेला हा परत द्या. सुमित परत द्या ना. हा चला खेळाडूने आतमध्ये या. आमचे कमिटी मेंबर्स आहेत तिकडे बघतील बाकीच्याने सहकार्य करा. आज पहिला दिवस आपण बघत आहात. पहिल्या दिवसाची पहिली मॅच एका साईडला विचार केला उर्वी 11 आणि एक बिरवाडी आणि एका साईडला विचार केला मॅच बॉल आलाय घ्या सक्षम 11 पावसाळ असं आपण बघत आहात. विजयासाठी एकंदरीत थोडी धडपड करावी लागली असताना जर विचार केला तर 75 धावा करायचे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलक धावसंख्या लागली ती 25 धावा.
आदेशने पहिल्याच चेंडूवर षटकार झळकावला. एक चांगला कॉन्फिडन्स डान्स त्यांचा खूप चांगला पैसे बघायला मिळतो. क्रिकेटची अचूकता, बॉलचा टप्पा. ओ यार्कर यांचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला आहे. मी म्हटलं ना, दीपेशकडे एवढी गुणवत्ता भरला आहे की प्रत्येक जागेवरती तो काही ना काही वेगळ्या प्रकारचं काम करतोय. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण फ्रेंड सरावलेकडनं खेळताना पाहिला. आज बाकी तो खेळतोय तो म्हणजे उर्वी 11 बिरवाडी या संघासाठी खेळताना रोहित यांचा तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ इथे बाकी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू टटवला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू एक धाव तर बघायला मिळते. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते. या 2 धावांशी विचार करता फलकात धावसंख्या लागल्या जातात. त्या 27 धावा या फलकावर लागल्या जातात. आमचे क्युरेटर आणि आमचे ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर अशी जी म्हटलं की काही धावा चेसेबल होऊ शकतात अशा पद्धतीचं विकेट आहे. ओ इथे पुन्हा एकदा हलक्याने खेळला. इथे बघा चेंडू जातो सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. एक धाव पुन्हा तुम्हाला एकदा बघायला मिळते. आणि एक धावांशी जर तुम्ही विचार केलात तर फलकात धावसंख्या लागली जाते 26. ते एकंदरीत माफ करा 28 धावा लागल्या जातात. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले. जाऊया एका सुमधुर संगीताकडे. आहे आपण त्याची कृपया नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकामध्ये एवढी मीटिंग करू नका. ठीक आहे, तुमचा विकेट गेला, एखादा षटकार गेला, तिथे तुम्ही एकत्र येऊ शकतात आणि डिस्कस ते झालंच पाहिजे, यात काही शंका नाही. जाऊया एकंदरीत मॅचमध्ये विचार केला 75 धावा विजयासाठी करायच्या आहेत. त्या तुम्हाला निश्चितच सक्षम 11 पास्तोर संघाला 2 षटकं संपलीत आणि 28 धावा फलकावल्या. आता बघी कोणता गोलंदाज पाचारण केलं जातं पाहायचं आहे. हर्ष कंटिन्यू करतोय. हर्ष काय पेस गोलंदाजी टाकला यावर्षी आपण बघितले. एका साईडला विचार केला तुम्हाला प्रेम नावाचा मुरब्याचा डावखुरा गोलंदाज बघायला मिळतो. रफ्तार खूप चांगला पेन टाकतो. एका साईडला विचार केला तर तुम्हाला हर्ष नावाचा गोलंदाज तुम्हाला साई सॉफ्टवेअर एक्सप्रेस म्हणून ज्याला म्हटलं जात आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय. आणि त्याच्याच गावातला त्यांच्या संघातून खेळाडू आज बाकी एकमेकांसमोर 2 हात करताना आपल्याला बघायला मिळतो. एका साईडला हर्ष आणि एका साईडला आदेश नावाचा उत्कृष्ट फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला बाकी टटवलाय. चेंडू बघूया, चेंडू जातोय सीमा पलीकडे की झेल तो पाहायचं आहे. आणि इथे बाकी खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतला आणि झेल पकडला जातो. आणि त्या खेळाडूचं नाव आहे अजित गाविलकर. अफलातून जजमेंट घेतलाय. सुरुवातीला वाटलं की चेंडू बाहेर जातो पण चेंडू नजर छोट पडला. एक कॅच चांगला पद्धतीने घेताना आणि तिथे बाकी मोठा धक्का बसतो, दुसरा धक्का बसतो आणि तिसरा समोर
मला बघा बोईसर प्रीमियर लीगचा लोगो लिहिला आहे, बॅटिंग करताना एक चांगलं क्षणचित्र दिलं आहे आणि ज्या खेळाडूला ही ट्रॉफी मिळेल तो निश्चितच गर्वांगित आणि घरामध्ये देखील गावामध्ये देखील त्याचं सेशन केलं खूप चांगलं वर्क आणि खूप चांगल्या पद्धतीचे ही टुर्नामेंट अरेंजमेंट केली गेलं आहे. इथे बघा पंच आपले विचारविनिमय मांडतात, डिसिजन आल्यानंतर तिकडे दिलं जाईल, पण तत्पूर्वी निश्चितच एक चांगल्या पद्धतीची तुम्हाला टुर्नामेंट बघायला मिळते. प्रथम फलंदाजी केली उर्वी 11 बिरवाडी संघाने, रोहित याचा तो संघ तुम्हाला बघायला मिळतो. 74 धावा काढल्या, 75 धावाचं आव्हान दिलं आहे.
आदेश बाजू. चला स्कोरर या, मॅच ऑन करायची आहे. चला स्कोरर या. चला साजन बॅट्समन घेऊन जा नवीन, प्लीज प्लीज नवीन बॅट्समन घेऊन जा. चला नवीन बॅट्समन पाठवा. आदेश बाद होते, खूप चांगले खेळ आदेशकडनं बघायला मिळेल. पण अजून देखील डग आउटमध्ये 4 खेळाडू बसलेले आहेत जे सामना फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे बघायला मिळतात. कारण आपण जर विचार केलात ना, सक्षम 11 पास्टल संघाचे सक्षम 11 पास्टल यांच्याकडे 6 ते 6 फलंदाज आहेत. चला समक्ष 11 पास्टल. चला बॅट्समन पाठवा. आदेश या तुम्ही बाहेर, आउट नो डाऊट. चला बॅट्समन अक्रॉस करा प्लीज. साजन प्लीज कॅरी ऑन. चला आपण बघत आहात खूप चांगला परिचय फलंदाज. आमचे स्कोरर कुठे गेले? स्कोरर भाऊ या. चला आपण बघायचं फलकात धावसंख्या लागल्या ते 28. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो धीरज घरत जातो. हा देखील पास्तोळचा फलंदाज आहे. ह्या खेळाडून देखील मन जिंकलीत. बऱ्याचशा इनिंग एकट्याने देखील मॅच करण्याचं काम केलं. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. विशेषतः मी कौतुक करीन सालवडच्या खेळाडूंचं आणि विशेषतः कौतुक करीन फायर पास्तोळच्या खेळाडूंचं. काय क्लास मैदानं गाजवली तो यावर्षी. मोजक्याच टुर्नामेंट खेळल्यात पण त्या प्रत्येक खेळामध्ये चांगलं खेळी खेळण्याचं त्याने काम केलं. इथे बाकी आदेश बाद होतोय. आदेशने किती धावा काढल्यात? 9 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, मग डॉट, मग झबल, मग 1 आणि मग बाद झालं. आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला धीरज बघायला मिळतो. ह्यांचं कॉम्बिनेशन, ह्यांचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळेल. फलकात धावसंख्या लागल्या 28. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चला बघा धीरज घरत नावाचं एक ब्रँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय. 75 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं बेटेगावचे मैदान आणि आजच्या दिवसातली पहिली मॅच उर्वी 11 बिरबाडे विरुद्ध समक्ष 11. इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू जातो. थर्ड मॅचच्या रिझल्टला 1 धाव बघायला मिळते. आपलं खातं उघडलं गेलं धीरज यांच्याकडनं. फरकात धावसंख्या 1 निवडून 29 धावा ह्या बाकीकडे तुम्हाला पाहायला मिळतात. बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं आपण बघत आहात. आजच्या दिवसात रोज 4 टीम खेळत जाईल आणि रविवारी त्याचे ग्रँड फिनाले पहिला कोण विजेता असेल या टुर्नामेंटचा तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्रक्षण जर पाहिलात तुम्हाला गली बघायला मिळते, थर्डमॅन बघायला मिळते, डीप पॉईंट बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. ओहो चेंडूला केला फ्लिक. चेंडू जातो इथे बाकी अप्रतिम झेल. एकदा पुन्हा फायलिंगला फसवलं गेलं आणि इथे बाकी मोठा झटका बसतोय. तो म्हणजे निश्चितच साजनच्या रूपात. असं वाटलं होतंय की चेंडू निघून जाईल आणि झेल घेतला तर देवेंद्र आगवण समाजाचा माछी खरमाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना आगवण गावाचा मिटना राजा म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो तुम्हाला देवेंद्र हा बघायला मिळतोय. विकास माछीचा भाऊ हा आपण साजनकडनं आपण बघितलं फुलटो चेंडू फ्लिक करण्याच्या नादामध्ये इथे बाकी चांगला झेल घेतला स्क्वेअर लेगला देवेंद्र माछी यांनी. आगवणगावचा खेळाडू 3 महिन्यापूर्वी या खेळाडूचं लग्न झालं. आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये जाताना आणि आज बाकी क्रिकेटच्या मैदानावर आपली सांगता चांगल्या पद्धतीने मांडताना आता बाकी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो.
बेटेगावच्या आपल्या घरच्या मैदानावर आज बाकी एक सुवर्ण संधी तुम्हाला भेटला आहे. बोईसर प्रीमियर लीग खेळतात रोज या मैदानावर प्रॅक्टिस कशा पद्धतीने आपण खेळतोय आणि मैदानाचा अभ्यास परिपक्व असताना इथे बाकी एका महत्त्वाची इनिंग तुम्हाला खेळायची आहे. कारण थोडासा संघ अडचणीत सापडला. 2 षटकापर्यंत संघ सुस्थित होता. 2 षटकामध्ये तुम्ही धावा बघितल्या असत्या तर 28 धावा 2 षटकामध्ये त्यांना पाहायला मिळत होत्या. बेटेगावचा सुपुत्र याच गावचा याच मैदानाच्यावर प्रॅक्टिस करणारा आपल्या होम ग्राउंडवर खेळताना बोईसर प्रीमियर लीगमध्ये कशा पद्धतीने खेळतो. कारण आता बाकी धीरजला घेऊन चालायचं आहे. आता किल्ला लढवण्याची मोठी गरज धीरज घरत या खेळाडूवर आहे. कारण धीरजकडे क्लास आहे, धीरजकडे दर्जा आहे आणि असंख्य सामने एका हाती फिरवण्याची ताकद या धीरजने असंख्य यावर्षी बऱ्याच वेळा तुम्हाला करताना बघितलं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. फरक चेंडू टाकायचा होता साईडवर स्ट्रेट ड्राईव्ह, पण चेंडू एवढा गतिमान होता की पडल्यानंतर थोडासा झपकन बाहेर निघतोय. कारण हा जो गोलंदाज बघितला की ताशी 130 प्रति किलोमीटर अशा पेस पद्धतीने गोलंदाजी टाकताना आपण ब्रँड ऑफ सालवड नावाचा हा गोलंदाज तुम्हाला हर्षल बघायला मिळतोय. हर्ष पाटील नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गतवर्षीपासून आकर्षित केलं आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांचं मन जिंकून देण्याचं काम हर्ष पाटील ह्या बेटेगाव सालवडच्या खेळाडूने केलं आहे. इथे बघू चेंडू टटवला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला परत क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव बघायला मिळते आणि एका धावानिशी जर तुम्ही विचार केलात तर फरका धावसंख्या लागली जाते ते 30. चला जयसवाल प्रॉपर्टीचे आमचे मालक आदरणीय विजय जयसवाल आणि ओसा जी अपन इस यहाँ पे मंच पे आए और इस टूर्नामेंट के लिए आपका मैं काफ़ी तहे दिल से स्वागत करता हूँ कि आपका काफ़ी बड़ा हाथवार है इस टूर्नामेंट के लिए. और इस ग्राउंड के बारे में अगर बात करें की हरियाली के मैदान काय कवर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे अफलातून क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. चित्त्याच्या वेगाप्रमाणे धावत आला आणि शेवटच्या क्षणार्धात बाकीचा क्षेत्ररक्षण केलाय. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. हिमांशू सरावचा दिव्यांशू नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. मी म्हटलं ना की यावर्षी बाकी रफेल बघा. चला थर्ड अंपायर या, तिसरे अंपायर या. कदाचित खेळाडू बाहेर गेलाय का हे निरीक्षण केलं जातं. बरोबर आहे, नो डाऊट. कारण खूप वेगाने धावत गेला. नियंत्रण आहे की नाही आहे बघण्यासाठी एक चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. चला आमचे शैलेश पडे साहेब या. चला आमच्या आदरणीय जयस्वाल साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते. शैलेशजी पाटील या आणि निश्चितच स्वागत इथे केले जाते. एक मिनिट सांगतो. 30 आहेत. हा डिसिजन टागोर देण्याच्या 30 धावा आहेत. चला निश्चितच जयसवाल जी घ्या. हमसे तुम्हें बहुत ही काबिल दिल से तारीफ है और बिल्कुल मैं गर्वान्वित हूँ कि आपके जैसे हस्ती यहाँ पे मिलते हैं और जो भी कुछ आगे बढ़ाने का काम करते हो आप सिलसिला के साथ कुछ ना कुछ फूल खिले गुलशन गुलशन की दस्ता देते. ओझा जी या, आपको भी सम्मानित किया जाता है. यहाँ पे बिल्कुल सुगंध भय जीवन आपका रहना चाहिए. फूलों की ये बहुत ही माला बना के उसको बुफे कहते हैं. इस तरह से आगे जियो. आने वाले संसार में वो लोगों की दाता की जो शुभ रहते हैं. इसके लिए मैं काफ़ी गर्व हूँ. यही प्यार आप बेटेगा और बोईसर प्रेमी आप यहाँ पे गर्व बैठिए और मैच का बिल्कुल आनंद यहाँ पे प्रदीर्घ दुख से आप लूटिए. तो 2 धावा बघायला मिळतात. 2 धावांची फरकावर धावसंख्या लागली जाते. ते भावेश घरात आपण कुठे असतील ते या. विपुल घरशी महत्त्वाचं काम आहे. भावेश घरात आपण कृपया इमिजिएट कॉन्टॅक्ट विपुल घरशी कॉन्टॅक्ट करायचं. भावेश घरात आपण इकडे या. हां 3 ओव्हर आणि 32 धावा झाल्यात. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. आता पुण्याची डिफेन्स जातोय आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सर्वेश बेटेगावचा सुपुत्र स्वतः कर्णधार आपली गोलंदाजी करत असताना वाटा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. काय सुंदर फलंदाजी. 46 धावा आपल्या संघासाठी त्याने काढल्या आणि 46 धावा काढल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी देखील हाताळली जाते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू दीपेश. इथे बाकी चेंडू टटवला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी चेंडू सीमा पलीकडे जातोय. चेंडू पुढे अनाऊन्स बॉम्ब झाला. एक चांगला देखणा फटका तुम्हाला सर्वेच्या बॅटरीवर जाऊया. पुन्हा एकदा सुंदर संगीत होतं.
संख्या लागली असेल बघा. बाजाराचे कचरपट्टी मैदानावर येते. आपण थोडीशी आजच्या दिवसात कमीत कमी बाजारवाल्यांना सांगायला पाहिजे की कचरा जो टाकून ठेवायला पाहिजे. इथे बाकी धावसंख्या होते 36 धावा. विजयासाठी 75 करायचे. एक अतिशय रोमांचक सामना इथे उर्वी 11 बिरवाडे विरुद्ध समक्ष 11 पास्टर्सचा पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला स्टेट ड्राइव्ह बघायला मिळतो. यायला बाकी लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातो. एक धाव बघायला मिळते. बघता ओहो व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय क्लास रनिंग बिटवीन विकेट. इथे बाकी रफेल घेतला थर्ड अंपायरसाठी. व्हेंटिलेटरवर असताना ऑक्सिजनवर जगेल की राहील अशा असताना जेव्हा घरातले नातेवाईक त्या पेशंटची आतुरतेने अशी वाट बघतात. कसा होईल माझा दादा, कसा होईल माझा दादा. आणि तिथे बघता बघता इथे बाकी उत्कृष्ट रनिंग विकेट थर्ड अंपायर घेतलाय. रफेलसाठी जातोय. बघूया 11-12 खेळ बघू नका. आमचे अंपायर आहेत ते बघतील आणि तुम्हाला डिसिजन देतील. चला तिकडे तिसऱ्या अंपायर रफेल घेतला. धावबाचा रफेल पाहायला जातोय. ओके चला तिथे धावबाद आहे. चांगलं डिसिजन घेतलं गेलं. आता बाकी नवीन फलंदाज गेला तो बॅट्समन नेम किरण पांढरे. किरण पागरे खैरापाटकचा खेळाडू तुम्हाला बघा. किरण पागरे डावखुरा फलंदाज. एक चांगली क्षमता आहे. सामना फिरवण्याची ताकद तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी मोठी जबाबदारी आहे ती धीरज या नावावर. कारण धीरजकडे थोडी क्षमता आहे आणि यावर्षी असंख्य मॅचेस धीरज याने आपल्याकडनं असंख्य सामने जिंकण्याचा पराक्रम केला. पुन्हा दीपेश हा चेंडूला फ्लो केलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला आणि ते बघता बघता पहिले चेंडूवर 6 धावा बघायला मिळतात. कारण मी या खेळाडूचे थांबा मी या खेळाडूचे असंख्य मॅच नव्हते. आपण 1-2 मॅच बघितलाय. कारण ह्याचा फ्लो जो आहे तो खऱ्या अर्थाने मिड विकेट मिडॉनला बघायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवर बहारदार षटका बघायला मिळतोय. आणि या 6 धावांची जर तुम्ही विचार केला तर धावसंख्या होते ती 43. म्हणजे सामना दोन्ही साईडला झुकलाय. काय अफलातून क्रिकेट बघायला मिळतं. म्हणून तो म्हटलं ना संघर्षाची ठिणगी पेटली जाईल. जंगलाला आग लावली जाईल आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तुम्हाला क्रिकेटपटूचा वडवा बघायला मिळेल. अशा पद्धतीचं अफलातून बॅटिंग इथे तुम्हाला हा खऱ्या फटाचा खेळाडू करत असताना पाहत आहात. पुन्हाचा चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातो. स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळेल. 1 धाव 2 धाव बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खडखडीत चौकात 2 चेंडूवर 10 धावा बघायला मिळतात. किरण नावाच्या फलंदाजाकडनं. मॅन फॉर्म खैरा फाटक. ओ इथे बाकी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड ऑफला. इथे बाकी धावसंख्या 48 धावा. आता 12 चेंडू आणि 27 धावची आवश्यकता.
आज बाकी बॅटिंगमध्ये काही प्रभाव दाखवूच शकणार. बघूया आता 12 चेंडू आणि 27 धावा. एका साईडला तुम्हाला किरण नावाचा ब्रँड फलंदाज आणि एका साईडला धीरज नावाचा अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे खेळण्याची कुवत, सक्षम, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता कशा पद्धती दाखवायचं पाहायला मिळते. हो, इथे बघा ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. वाईड धावांशी आपलं खातं उघडलंय. गोलंदाजाने धावा देण्यासाठी एक धाव बघायला मिळते. धावाचा विचार केला, फरक धावसंख्या लागली जाते ती 49. आता बाकी 12 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता तुम्हाला बघायला मिळते. ऑन साईडला आपण फिल्डिंगचा विचार केला. फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 4 खेळाडू तुम्हाला ऑन साईडला बघायला मिळतात डावखुऱ्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. वाईड चेंडू इथे बघायला मिळतो. बॅक टू बॅक 2 वाईड टाकले गेले. त्या गोलंदाजाचं नाव आहे ते चिन्मय मॅनफॉन सरावली. इथे जर तुम्ही विचार केला तर 12 चेंडू आणि 25 धावा. डावखुऱ्या फलंदाजाला एक लयबद्ध पद्धतीने कसं बांधून ठेवावं ह्याचा प्रयत्न कर. थोडासा चेंडू बाहेर जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी चेंडू जातोय आणि या पार चेंडू जातो. पुन्हा ना इथे ना तिथे मिळतात 6 धावा. तिथे ब्रँड फॉर्म खैरा फाटक आणि या खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे किरण. किरणा सूर्याच्या किरणाप्रमाणे झळकताना, धडधडत्या उन्हामध्ये किरणाचा प्रभार अभाव दाखताना, संघाला माझी गरज असताना मला उजेडातून किरण द्यायचा आणि किरणाच्या माध्यमातून मला प्रकाश सज्ज करायचा आहे अशा पद्धतीचे फलंदाजी करताना बघायला मिळतो किरण. वॉट अ बॅट्समन ह्यालाच म्हटलं जाते खैरा फाटकचा खेळाडू. लागोपाठ 3 षटकार मारले तर अशीच परब ह्याच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इसीलिए तो सर कहते हैं ना, काबिलियत में अंधेरा है, सूरज उजाला देता है और चांद अंधेरे में हमको सुकून देता है. काय बल्लेबाजी बघायला मिळते. किरण नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डावपुरा फलंदाज. इथे बाकी यॉर्करचा चेंडू खेळून काढला जातोय. तर इथे बाकी मिड विकेटचा रिझल्ट थो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. डॉक्टर रनिंग द बिटवीन विकेट आणि इथे बाकी सुसाईड केल्या गेलाय. इथे गरज नव्हती. इनफार्म बॅट्समन होता, दुसरी धावाची गरज नव्हती. इथे धीरजला थोडंसं थांबायला पाहिजे होतं आणि बघता जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी असायला पाहिजे. जिथे एक काळ समक्ष 11 65 संघ बॅकफुटला होता, पण याच्यात 2 षटकार एका चौकारानिशी एक दुर्दैवीरित्या धावबाद होताना, ज्याला म्हणतो माणसाला संसाराचा तणाव येतो आणि मुलाबाळांची फीस भरू शकत नाही. कोरोना काळामध्ये असंख्य लोकांनी सुसाईड केलं. तशा पद्धतीने या खेळाडून सुसाईड केलं. कारण काबिल तारीफ, अच्छा बॅटिंग कर रहे थे, जरूरत नहीं थी. चला क्रॉस करा प्लीज प्लीज. आणि इथे बाकी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. किरण पांगरे नावाचा फलंदाज धावबाज झाला आणि इथे बाकी तुम्हाला निरंजन नावाचा पाणी टाकायला पाहिजे कूलरमध्ये, अन्यथा हालत बेकार होईल. चला आता बाकी नवीन फलंदाज गेला तो. आता बघा सालवडचा खेळ जातो. पास्तळच्या संघामध्ये जास्त पास्तळ आणि सालवडचे खेळाडू बघायला मिळतात. एक कॉम्बिनेशन मानलं आहे. कारण वर्षभर जर पाहिलं तर या फलंदाजाने, या गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इकडे पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने जर मी म्हणेल की बोईसर फिल्डिंगची स्थापना करणाऱ्या जे माझे संस्थापक आहेत त्यांना मनापासून मनाचा मुजरा देईल की इस बोईसर में इतना काफ़ी कॉन्फिडेंस है, इतने बड़ा क्रिकेट खेल है और सब मिलके अगर एक आशियाना बनाएंगे और बोईसर की टीम अगर अच्छी बनेगी और आगे हम लोग लगन के साथ खेलेंगे तो बोईसर का नाम और रोशन होते रहेगा. बघूया नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो ऋतिक मॅनफॉर्म सालवड. साई सापडेश्वरचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. साई सापडेश्वर सालवड संघाचा खेळाडू बघायला मिळतो. इथे बाकी चिन्मयला एक चांगला गडी मिळाला आहे. पुन्हा चिन्मय चेंडूला टटवला. इथे चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे येतो आणि इथे बाकी मोठा झटका पुन्हा भेटतोय. मॅचचं ट्विस्ट कसं बघायला मिळतंय. कभी सूख है तो कभी धूप है, कभी धूप है तो कभी छाव है, कभी गरम है तो कभी नरम है. हर सुख सुविधा के यहाँ उपयोग बघता हुआ इथे बाकी पुन्हा एकदा मॅचमध्ये कम बॅक करतोय तो म्हणजे निश्चितच उर्वी 11 बिरवाडी संघ. जाऊया चला आता बघा चेतन राऊत नावाचा एक फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. घरामध्ये क्रिकेट आहे. ज्या काकापासून चांगले क्रिकेटर आपण पाहिलेत. आज बाकी आपल्या बोईसर प्रीमियरमध्ये खेळताना पास्तोळ संघासाठी एक महत्त्वाची इनिंग खेळायचं आहे. ज्या पद्धतीने मी किरणला धावबाद केलत ना, तिथे बाकी मॅचचा टर्निंग पॉईंट कदाचित होऊ शकतोय. ओझा जी बिल्कुल है, काबिल तारीफ है. इस मैच में गर्वांगे थे आपके साथ यहाँ पे जुड़ने का, यहाँ पे आपने काम किया.
फरक पडला निरंजन, लगेच फरक पडला. जाऊया नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो केतन राऊत. त्याच्या बाकी कमबॅक केलाय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना चिन्मय नावाचा गोलंदाज बघतोय. फलकावर धावसंख्या झाला ती 57. टर्निंग पॉईंट कदाचित होऊ शकतो जिथे किरण धावबाद झाला. किरण पांगरे मॅन फॉर्म खऱ्या फाटक. पुन्हा एकदा चिन्मय रिव्हर्स स्वीप खेळलाय, पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. कारण हा फलंदाजाकडे क्षमता आहे, चारी बाजूने क्रिकेट खेळण्याची क्षमता असणारा तुम्हाला फलंदाज. चौदा धावा कंपल्सरी चेस या नियमाने तुम्हाला करायचे आहेत. 8 चेंडू 14 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्रक्षणात थोडंसं काहीतरी डिपेश बदल करतायत. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना अशा पद्धतीचा जर पाहायला मिळेल तर ही टुर्नामेंट कशा पद्धतीने तुम्हाला बघता येईल ह्याचं जिवंत उदाहरण या मैदानाच्या मॅचमध्ये टाकलं जात आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवला आहे, चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे थोडीसा फ्लंबिंग होतोय, खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते. पण इथे बाकी कमबॅक केलाय आणि इथे बाकी चांगला थ्रो बघायला मिळतो. एकच धाव बघायला मिळते आणि या एका धावाने विचार केला धावसंख्या होते 62 धावा. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. बघा 75 धावा झाल्या असताना देखील त्या धावा चेसेबल होऊ शकतात. म्हणजे आशिषाने सांगितलं की बॅटिंग पिच आहे, तुम्ही विकेटवर थांबा. आणि ह्या मॅच हे विकेट ज्याने बनवलं आहे ह्या विकेटचे क्युरेटर निरंजन घरत आहेत. अफरातून विकेट बनवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या नावाचा दबदबा वाजला ते निरंजन. ओहो इथे बाकी त्रिफळाची होतात. चांगली कमबॅक केली, चांगले 2 विकेट या गडी षटकामध्ये घेतले. ते चिन्मयाने षटकार गेल्यानंतर घाबरले नाही आणि अशा पद्धतीने आपल्यामध्ये अस्तित्व अचूकता दाखवली. आता सालवड हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पहिला सामना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला बोडू 11 बिरवाडी विरुद्ध समक्ष 11 पास्तळ असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पहिलं पर्व आहे, अतिशय सुंदर आयोजन आहे. निश्चितच हे मैदानाविषयी जेवढं शब्द बोलावं तेवढं कमी बोलू शकतात. नैसर्गिक हिरवळ कशी रुजवायची आणि हिरवगार मैदान कसं बनवायचं ह्याची अखंड चर्चा ही चौहो पंचकृषीत केली जाते. आणि भरभरून कौतुक या मैदानाचं असंख्य गावातले खेळाडू करतात की मैदान कसं असावं. बघा कोणत्याही प्रकारचं ग्रास लँडिंग न करता तो ग्रास त्याने बनवला आणि नैसर्गिक गवत कसं रुजवावं हे असलेले अथक मेहनत परिश्रम वेळेवर देणारे तुम्ही पाणी म्हणूनच तुम्हाला हे मैदान बघायला मिळतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भावेश पटेलची मेहनत खूप आहे इकडे. 6 चेंडू 13 धावाने गोलंदाज आहे तो जीत. ऑक्शनच्या अगोदरच ही टीम बुक झालाय. बघा म्हणजे अशा पद्धती समक्ष पास्तळ ही टीम निवडली गेलाय. काय ब्युटिफुल रिलेशन मेंटेन केलंय. हो इथे बाकी मोठा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी बघायला. आता 5 चेंडू 13 धावा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे जीत. हा सरावलीचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. जीत फ्रेंड सरावलीचा हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा एकदा जीत. चेंडूला टटवला आहे, चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या रिझनला. उत्कृष्ट क्षेत्रक्षण इथे बघायला मिळते आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते अजित नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. अजित गाविलकर पास्तळ. ओके यस अजित गाविलकर पास्तळचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. आज बाकी आपल्या संघाच्या विरुद्ध खेळताना अजित गाविलकर काय झेल पकडला एक अफलातून झेल. आता बाकी 4 चेंडू आणि 12. 4-12 बनतील का मैदानाच्या आतमध्ये.
इथे बाकी विकेट जातो. आता 3 चेंडू आणि 12 धावची आवश्यकता. धाव बाद होतो. चांगली गोलंदाजी हाताना तुम्हाला जित नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. मॅन फॉर्म सरावली गावातून खेळताना. पण आज बाकी इथे जर विचार केला तर तुम्हाला हा खेळाडू बघायला मिळतो. उर्वी 11 बिरवाडी रोहित डीजे ह्यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. काय क्लास बघायला मिळाला हो. अफलातून बॅटिंग करत असताना धावबाद झाला आणि तो टर्निंग पण मी म्हटलं ना तशा पद्धतीने बघायला मिळतोय. जिथे आपण बघितलं किरण नावाचा फलंदाज धावबाद झाला. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि पुन्हा 1 सिंगल अशी आक्रमक खेळी खेळताना जो बाद झाला तो तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. तो म्हणजे निश्चितच किरण, ज्याने 18 धावा काढल्या. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटरीत आपण पाहिला. एक सरळ मिड ऑफच्या दिशेला, एक तर तुम्ही बघितलं तो म्हणजे लॉंग ऑफच्या रिझनला. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो अक्षय ना, अक्षय घरात. 3 चेंडू 12 धावा म्हणजे तिन्ही चेंडूमध्ये मोठे फटके तुम्हाला बघावे लागतील. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग, एक उत्कृष्ट आयोजन, एक उत्कृष्ट दर्जेदार देखणी टुर्नामेंट तुम्हाला इथे पाहायला मिळते. फटका खेळलाय, मिस शॉट लागलाय, चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी जातो स्क्वेअर लेगचा खेळाडू आणि इथे बाकी झेल पकडला गेलाय आणि झेल पकडला तो देवेंद्र माची. मॅन फ्रॉम आगवन गावाचे असंख्य क्रिकेटपटू, ज्या घरामध्ये क्रिकेटपटू नसेल ते आगवन गाव नव्हे. देवेंद्रनं बॅक टू बॅक 2 झेल इकडे पकडले गेले. आता बाकी धावा हव्यात. 2 चेंडू 12 धावा. मी म्हटलं ना की टर्निंग पॉईंट कुठे होऊ शकतो, तर किरण धावबाद झाला तिथे बाकी टर्निंग पॉईंट बघायला मिळाला. वेल बॉल, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, स्लॉग ओव्हर हाताळताना जितला करण्याचा दिपेश आहे. आणि त्यानं दिपेशला आपल्या संघातल्या खेळाडूची कुवत माहिती आहे. त्यामुळे त्यांना स्लॉग ओव्हरमध्ये आणलं गेलं. बघा या मैदानावर शेवटचं षटक टाकणं हेऱ्यागिऱ्याचं काम नाही आहे. चांगलं क्लास गोलंदाजी असायला पाहिजे. जित 1 चेंडू 12 धावा. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातो हातामध्ये. इथे बाकी चेंडू जातो एकच धाव बघायला मिळते. आणि या एका धावाण्याची विचार केला धावसंख्या होते ती रस नाही आहे, रस काढली नाही. 63 धावा. कारण ही धावा जी असतात ना, जेव्हा तुम्ही सगळे पॉईंट सेम असतात तिथे मग असेच एका धावाचं महत्त्व कळते. इथे बाकी चांगला विजय संपादला. 12 धावाने विजय संपादला. या सामन्याचा जर विचार केला जिथे किरण धावबाद झाला ना तिथे बाकी सामन्याला कलाटल्या मिळाली. टर्निंग पॉईंट तिकडे बघायला मिळाला. आणि पहिलाच सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे तो निश्चित तुम्हाला उर्वी 11 डीजे यांनी समक्ष